महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजची 8 मार्चची महिला दिनाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। आज येणार लाडक्या बहिणींना तब्बल 3000 रुपयाचा हप्ता। त्याचप्रमाणे नेमके काय बोलले फडणवीस? लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे। याप्रमाणे आजच महिलांच्या खात्यावरती महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे 3000 आणि दुसरे 1500 रुपये आता थेट खात्यावरती आज येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी नेमकं काय करावं हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांनी आता या पुढील गोष्टी कराव्या आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। पुढे त्यांनी काय करायचंय तेव्हा महाराष्ट्रातील जवळजवळ आज 1,20,00,000 महिलांच्या खात्यावरती येणार 3000 रुपये। तर काही महिलांच्या खात्यावर येणार 6500 रुपये। नेमका कोणत्या महिलांना येणार 6500 रुपये याची देखील आपण माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी सध्या खूप मोठी अपडेट आलेली आहे। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचा या ठिकाणी बेनिफिट ठरतोय। तो उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचा असल्या कारणाने त्याच्यावरच तुमचा पुढील हप्ता आणि इथून पुढचे सगळे हप्ते राहणार आहेत। जर तुमच्याकडे 3 लाखाच्या आतमधलं जर उत्पन्नाचा दाखला असेल तरच तुम्हाला आता हे 3000 रुपये येतील आणि पुढचे महिने पण येतील। अन्यथा तुमचे पैसे कायमचे बंद होतील। त्यानंतर तुम्हाला हे 5 महत्त्वाची कागदपत्र काढून घ्यावी लागतील। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला पहिलं तुमचं राशन कार्ड काढून घ्यावं लागेल। त्याच्यावरती तुमचं नाव बघावं लागेल कसं आहे ते नाव तुमचं बरोबर आहे का बघावं लागेल। त्यानंतर महाराष्ट्रामधून तुम्हाला बघावं लागेल की तुमचं बँकेचं खातं आणि तुमचं नाव हे दोन्ही नावं सेम आहेत का सारखे आहेत का ते बघावं लागेल। जर नावामध्ये कोणता फरक असेल तरी देखील तुम्हाला हा 3000 रुपयांचा हप्ता येणार नाही असे। मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही। सरकारने नुकतंच जाहीर केलं असतं तरी आज आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणतेही निकष बदलले नाहीत। सगळ्या महिलांना हे पैसे येणार त्यामुळे कुणाचंही नाव या यादीतून गाळलं जाणार नाही अशी महत्त्वाची भूमिका सध्या या आदिती तटकरे यांनी घेतली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 350 करोड रुपये सध्या महिला विकास बाल विकास खात्याच्या खात्यावरती आले असून आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे बँकेत येणार असल्याची सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्या हाती लागली। त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात आज 10 जिल्हे ते धाराशिव असेल, बीड, लातूर, परभणी, इकडे पुणे, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये हे पैसे कालच आलेत आणि आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, इकडे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्याचा 7 तालुके या भागात हे पैसे आज दुपारी 4 वाजल्यानंतर येणार। यामुळे सध्या लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात महत्त्वाची आजची गोष्ट आहे। त्यामुळे राज्यात महिला आता आनंदित असून पुढचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हे दोन्ही आणि त्यावेळेस 16,000 रुपये देखील महिलांच्या खात्यावरती येणार अशी एक महत्त्वाची अपडेट मिळाली आहे। ज्या महिलांना आपला नवीन व्यवसाय करायचा आहे त्या महिलांच्या खात्यावरती आता हे पैसे ट्रान्सफर करायचं सरकारने ठरवलंय। म्हणजे तुम्हाला अगोदरच उचल दिली जाईल त्यानंतर त्याच्यावर तुमचा व्यवहार करायचा आहे आणि नंतरचे पुढचे हप्ते ते कट केले जातील। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा आजच्या कॅबिनेटमधला आणि विधिमंडळातला सर्वात मोठा विषय म्हणजे तुम्हाला आता वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी सरकार 15 ते 16,000 रुपये प्लस तुमचे महिन्याचे 1500 रुपये असे जवळजवळ 1000 रुपये तुमच्या खात्यावरती टाकायचा निर्णय घेतलाय। तुमच्याकडे पैसे आले की नाही नक्की आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा। धन्यवाद।